हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. आजच्या व्हिडिओचा विषय मी काही ठरवलेला नव्हता, ऐनवेळी मी व्हिडिओ करायला घेतला आहे. कारण मी आज बेसन बर्फी दाखवणार होते, पण झालं असं मी याच्या आधी साखरचा भुरा टाकून केली होती, खूप छान झाली होती चिक्की. आणि आज मी म्हटलं की मी चासणी बनवून चिक्कीची रेसिपी दाखवते, पण चासणी माझ्याकडून टाकण्यात जास्त झाली की काय त्याच्यात, तर ते थोडीशी रेसिपी फसली. मग मी त्याचे लाडू बनवून घेतले. पण म्हटलं आपल्याला फसलेली रेसिपी दाखवायला समोरच्याची पण फसणार ना, तसं नको करायला म्हटलं, तर नाही टाकली मी ती रेसिपी. असं नसतं, किती पण शेप असलं काय असलं, सगळ्यांच्याच रेसिपी फसतात. चला, तर मी ऐनवेळी एक माझ्या डोक्यात अशीच कल्पना आली की जे प्रॉब्लेम मल्हारच्या वेळेस मल्हार रडत होता किंवा काय त्यावेळेस मी फेस केले, तर त्यावेळेस तुम्ही पण न्यूली मॉम असाल तर तुम्ही पण फेस केलेच असतील, तर त्याच्यावरच आपण काही डिस्कस करू म्हणलं. तर आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे आजी वर्सेस मॉम. छान आहे की नाही टॉपिक? तर मग म्हणजे आपण माझं तर आता मल्हार खूप जास्त रडायचा. तर बऱ्याचदा जुन्या आजीबाईंची अशी समजूत असते की आई जे खातीये त्याच्याचमुळं बाळ रडते, आई जे खातीये त्याच्याचमुळं बाळ रडते. पण असं काहीही नसतं. बाळ ज्यावेळेस दूध पितं त्यावेळेस ते हवा पण आतमध्ये दूध प्यायच्या वेळेस हवा पण असं गिळून घेतात आणि मग ते हवेमुळं त्यांचं पोट आहे ना फुलतं, गॅस पकडतं, त्याच्यामुळं ते रडत असतात. आणि मी म्हणजे बरंचसं चेंज करून बघितलं. गॅसेसवाले जे फूड आहे, वरणं डाळी, ते सुद्धा कमी केलं, तरी पण त्याचं कमी होऊ नाही लागलं. मग डॉक्टरला म्हणले मी की मी गॅसेस फूड सगळे कमी केले, तरी पण याचं व्हायलं नाही. तर डॉक्टर मला म्हणे की तुमचा खाण्याचा आणि त्याचा काही संबंध नसतो. हे खरंच सायंटिफिक आहे बरं. मातेच्या खाण्याचा आणि बाळाच्या पोट दुखण्याचा काही संबंध नसतो. पण जुने जे आजी लोक असतात ते आईवर लोटून देतात की तुझ्याचमुळं म्हणजे बाळ रडायला, अशा पद्धतीने. कारण मी पण ते आईच्या इकडं होते ना, महिनाभर 1 महिना राहिले मी आईकडं, तर महिनाभर एकच मिरचीचं मला खाण्यासाठी होतं, तरी पण हा रडायचा. आईने म्हणजे सासू आणि आईने ते म्हणे जाऊबाई ते की नाही म्हणे ज्वारीची भाकर खा, पोळीमुळेच रडतो. मग ज्वारीची भाकर सुरू केली, तरी पण रडायचा. खायला पण पतलं तरी पण रडायचा. मग आई म्हणे ही चावतच नसन. चावून मागं गेलेलं पण समोर आणायचं आणि गाय रवण करते तसं चावत बसायचं, तरी पण हा रडायचाच. तर हे सिद्ध होतं की आईचा खाण्याचा आणि बाळाचा रडण्याचा काही एक संबंध नसतो. आणि अजून एक आजी वर्सेस मॉममध्ये मीथ आहे की आईने तिखट खाल्लं म्हणजे दूध तिखट लागणार, दूध तिखट येणार. तसं काही नसतं. उलटं आईने जेवढं एकतर ते म्हणजे डिलेवरीनंतर आधीच डिप्रेशनमध्ये असतात थोडंसं न्यूली मॉम जे असतात ते, आणि त्यात पण त्यांना फिकच खायला देतात. खूप जण आसपास 6-6 महिने 1 वर्ष फिकं, त्यांचं आधीच ती जिभेची चव गेलेली असते, तरी पण त्यांना आजी लोक ब्लेम करत राहते की तुम्हीच असं केलं, तुम्हीच असं केलं. उलटं वेगवेगळे फूड मम्मीने ट्राय केले ना, तर तेच दुधातून त्याला वेगवेगळे फूड खाण्याची एक सवय झालेली असते. मी 1 महिनाच तिकडं आईच्याकडं फिकं खाल्लं, इकडं आले मी. तसं मी जे यांच्यासाठी सगळ्यांसाठी बनवते तेच मी खाऊ लागले. कारण आपण जे अन्न खातो त्याचं आधी ब्लडमध्ये रूपांतर होतं, नंतर दुधामध्ये रूपांतर होतं. आणि अजून एका म्हणजे आजी लोकांना जी गोष्ट करायची असते ती मॉम लोकांना करायची नसती. म्हणूनच आपल्या आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिकच मी ठेवला आहे की आजी वर्सेस मॉम.
तर आजीला काजळ लावायचं असतं, पण डॉक्टर सांगतात की काजळमध्ये केमिकल असतात आणि काजळ काही लावू नका म्हणून. मी पण माझ्या आईचं बरंचसं म्हणजे आमचं वाद होऊन जातो आईचा आणि माझा काही वेळा, की तिला काजळ असं भरून भरून घालायचं असतं, त्याला मेकअप करायचा असतो, पण मी काही तिला काजळ लावून देत नाही. मागं इंस्टाग्रामला एक बरेच दिवस व्हिडिओ येत होता बघा, त्या बाळाचे डोळे गेलेले काजळमुळं. डॉक्टर लोक जे सांगतात तेच खरं आहे ना. मग मी घरी आले डॉक्टर व्हिजिट करून की आई ते मला म्हणायचे ते काहीही सांगतात, जर ते काही सांगतात तर मी म्हटलं आता त्याला दुसऱ्या वेळेस घरीच रडू द्या, मी दवाखान्यातच नेत नाही म्हटलं. तुमचं डॉक्टरवर विश्वासच नाही तर डॉक्टरकडे न्यायचं कशाला म्हटलं. मग तर नाही म्हणे. तर मग काजळाने पण बरंचसं काजळमध्ये केमिकल असतं, काजळ लावलं किंवा नाही लावलं त्याने काही होत नसतं, उलटं त्यात केमिकल असते, नाही लावलेलंच चांगलं आहे. पण आजी लोकांना भरभरून काजळ लावायचं असतं, दुष्ट होतं, हे होतं ते होतं, इथं काजळ भरभरून काजळ. तर मी याला तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघतच असाल, काजळ वगैरे काहीच राहत नाही. कारण मला आई त्या होत्या तोपर्यंत लावा काही म्हणताच येत नाही, पण ते गेल्यापासून मी नाही लावत. पुन्हा एक असतं की टाळू माकायची. मी त्याला रोज, आता माझी आई पण नाही आहे इथं, शेतात गेलेली आहे कामासाठी, आणि यांची आई पण आता राहायला 1-1.5 महिना आणि गावाकडं गेल्या, त्या गावाकडेच असतात नेहमी. त्या गेल्या तशा मी टाळू माकत नाही आहे. कारण म्हणजे त्या म्हणत होते की माझे मोठ्या पुतणं ते म्हणत होते की त्याची काही दिवस नंतर त्यांनी माखली नाही त्याच्यामुळे ती भरली नाही. तर तसं काहीच नसतं, टाळू मी याची माकत नाही, मी तशीच त्याला आंघोळ घालते. कारण इथला जो भाग आहे ना, डॉक्टर लोक पण सांगतात खूप नाजूक असतो आणि त्याची डेव्हलप जी आहे ना ती हळूहळू होत असते. उलट तिथं आपण असं जोराने प्रेशर दिल्याने तिथला जो नाजूक भाग आहे बाळाचा डोक्याचा तो डॅमेज होऊ शकतो किंवा त्याला आणखी काही दुसऱ्या व्याधी होऊ शकतात. त्याच्यामुळं हे असं दाबून दाबून हे करणं, प्रेस करणं आणि इथला तो नाजूक भाग हे करणं, ती एक चांगली गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे असं त्याला ते दाबून टाळू भरणं, म्हणजे मेन म्हणजे टाळू भरणं. माझ्या इथं नाकात तेल टाकायची, एकदम म्हटलं नाही टाकायचं तर ती माझ्यापासून दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेली आणि मग टाकायला नाकात तेल, त्याची शिंक येईपर्यंत नाकात तेल टाकायचं. तर दुसऱ्या नळ्यामध्ये जाणार किती बाळ कधी आहे ना हायपोथर्मियामध्ये सुद्धा जाऊ शकतं. हायपोथर्मिया म्हणजे माहिती आहे ना मला, तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते की बाळ थंड पडतं, हालचाल करत नाही. तर अशा गोष्टी पण होऊ शकतात की अगदी कानात पण टाकायची. प्राचीचं लहानपणी आई कानात तेल टाकायची ना, अक्षरशः 2 महिन्याची असतानाच इतकी रडायची. तर मग तिला डॉक्टरकडे नेलं तर आम्ही कानाच्या, तर मग तिचे कान धुवावं लागले होते तेल टाकून. तर कानात तेल, नाकात तेल, अगदी कुठंच तेल टाकायचं नाही. नाळावर तेल, नाळ पण ऑटोमॅटिक गळतो, त्याला आपोआप तो पडतो, त्याला पाडायचा प्रयत्न करायचं नाही किंवा झटायचं नाही. आणि आणखी एक मिथ आहे, आजीबाईंना खूप इंटरेस्ट आहे त्यात की मध चाटवा लवकर बोलन, मध चाटल्याने बाळ लवकर बोलत नाही. उलटं 6 महिना पूर्ण कंप्लीट होईपर्यंत बाळाला वरचं काहीही देऊ नका, काहीही नाही. मला इतका त्रास व्हायचा, मी तिकडं राहायचे तर माझे वडील सारखं उन्हाळा आहे बेटा, उन्हाळा आहे, त्याला पाणी पाजा. मी रडकून यायचे, पप्पा तुम्ही डॉक्टरला विचारा ना, नाही जमत पाणी पाजायला, नाही जमत, तुम्ही एखादा व्हिडिओ तरी पहा. ते काही मोबाईलवाले काही सांगते म्हणे, पप्पा पण असं म्हणजे. म्हणलं अरे वा अवघड झालं म्हणलं आता. हे पण नाही म्हणे मध चाटवायचं नाही, मध चाटवणं पण चांगली गोष्ट नाही आहे. मागं सोनम कपूरने सुद्धा याबद्दल सांगितलं होतं बघा, की मध चाटवणं ब्राह्मण लोक किंवा जे बामण ते कोणत्या तरी पूजेच्या वेळेस सांगतात मध चाटवा, पण ते चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं मध देखील चाटवायला अजिबात नाही पाहिजे. आणि आणखी काय तुम्हाला गोष्ट सांगणार होते मी, लक्षात आणते 1 मिनिट. पुन्हा एक की पिण्याचे पोझिशन किंवा ह्या गोष्टी, आई पण थकलेली असते. पोस्ट डिलिव्हरीनंतर त्यांचं पण शरीराला एक थकवा आलेला असतो. म्हणून आई मला झोपून पाजून नाही द्यायची, पण नाही, झोपून पाजणं ही पण एक पोझिशन आहे
किंवा असं आपण खाली झोपून वरतून घेणं कांगारू पोझिशन, त्यामध्ये पण पाजू शकतो. उलटा असं ज्यावेळेस आपण पाजतो ना कांगारू पोझिशनमध्ये, कनेक्शन पण निर्माण होतं बाळाचं ना आपलं, आणि बाळाच्या पोटातला गॅस पण रिलीज होतो. मी जसं पोटावर घेऊन त्याला पाजते ना तर गॅस रिलीज होऊ लागला त्याचा, ना आता तर तोच पालथा पडतो आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी गॅस त्याचा रिलीज होतो आहे. आणि प्रत्येक वेळी बाळ रडलं की फक्त त्याला प्यायचंच आहे असं माझ्या आईचा भ्रम होता. पाज ना त्याला. ते घडी पाजून काय झालं होतं की त्याला भूक पण नसायची तरी मी त्याला पाजायचे. आणि मग कारण मला ते डॉक्टर लोकांनी सांगितलं होतं की ती 2-2 तास 3-3 तास पाजू नका, तुम्ही जास्त ओव्हर फिडिंग करताय त्याच्यामुळे तुमच्या बाळाला गॅस होतो. पण आई ते नाही, ते रडायला पाज. मग मी जशी इकडे आले ना तसं मी त्याला अजिबात पाजलं नाही 2-2 घंटे. थोडंसं त्याला फिरवलं, रमवलं. तेव्हा प्रत्येक वेळी बाळ दूध पिण्यासाठीच रडत नसतं. आता 3 महिन्याचं 4 महिन्याचं जसं बाळ होतं तसं ते तोंडात हात घालू लागतं, तर त्याचे हात पण कोणी बांधतं किंवा काढत राहतं, सतत हातावर मारत राहतं. असं अजिबात करायचं नाही, कारण बाळ आहे ना आता त्यांना घरात एकाच रूममध्ये राहायचं नसतं. त्यांना सगळ्या गोष्टी आता 4था महिना लागला म्हणजे कळायला लागलेल्या असतं. त्यांना बाहेरच्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असत्या, बाहेरचं काही बघायचं असतं. मग ते सांगत असतात बोट हे करून की त्याचा तो सांगण्याचा हे असतो की आता इतक्या जागेत नाही, आम्हाला पण फिरवा बाहेर वगैरे. आता त्याला फिरवते मी बरंचसं. तर बरेच आमच्या इथं गलीमध्ये ते ट्विन्स बेबी आहेत, 8-8 मंथचे झाले तरी त्यांची आजी त्यांना बाहेर काढत नाही. बाहेर काढलं नाही ना तर काय होतं, एकदम अचानक मी आता याला बाहेर नेलं तर बाहेरच्या वातावरणाची सवय राहत नाही. पण मल्हार इकडं आला तसं 2 मंथचा होता तो, तसं मी त्याला इकडं आले तसं बाहेर फिरवते इतक्या जाग्यात. तर त्याला बाहेरच्या वातावरणाची इतकी सवय झाली ना आता की नाही होत त्याला सर्दी. आणि घुटी पण 6 महिने दुसरं काहीच जमत नाही तर घुटी पण जमत नाही द्यायला. तर मग घुटी पण माझ्या हिशोबाने आजी लोकांना आवडते घुट्टी द्यायला, पण मॉम लोकांनी ते देऊ नका. कारण 6 महिने मी ना याला रिअल जे ते सांगते, याला गॅस व्हायचा ना, म्हणलं जायफळ ते त्यात हे करून मी दिलं त्याला, दुधात हे करूनच दिलं माझ्या. तरी पण त्या बाहेर ह्या दुधाला हे दूध बाळाच्या डायरेक्ट तोंडात जाणं आणि ते हवेचा संपर्क येऊन त्यात ते घुट्टी काढणं. तर याला दोनदा मी घुट्टी दिली ना, दोनदा याला सर्दी झालेली, कारण बाहेरच्या पाण्याने सर्दी होती. 6 महिनेपर्यंत काही जमतच नाही म्हणजे बाळाला देणं. आणि जसे 6वा महिना कंप्लीट होतं बाळाला, लगेच आजीचं म्हणणं असतं की बाळाला पोळी वगैरे किंवा दुसरं काही खायला द्यायचं नाही, त्यांनी ब्रड दिसतात किंवा हे दिसतात, तसं काहीही नसतं. डॉक्टर लोक पण 6 महिने झालं की सांगतात की त्याला फूड इंट्रोड्यूस करा, फक्त त्यात मीठ नका घालू, कारण मिठाची चव बाळाला माहीत नसते. आपण त्यांना ती मीठ खाण्याची वाईट सवय लावतो. मीठ बाळाच्या खाण्यात दिल्याने बाळाच्या किडनीला देखील डॅमेज होऊ शकतं. त्याच्यामुळे मीठ वगैरे खाण्यात नका देऊ. काही पण भात बनवला आळणी, भाताचं पाणी आळणी, वरणाचं पाणी आळणी. आणि डॉक्टर लोक असं सांगतात की 1 वर्षात बाळाने भाजी पोळी खाल्ली पाहिजे आपल्या ताटात बसून. मी आरूच्या वेळेस खूप लाड झालेले आरूचे, तर आरूला खायला लावायची इतकी 4 वर्षे लागून गेले, तर ती आत्ता कुठं अर्धी पोळी खाऊ लागली, पोहे वगैरे दुसरे जिन्नस खाऊ लागली. बाळाला जेवढ्या लवकर तुम्ही सवय लावसाल ना तेवढे लवकर बाळ पण शिकतं. आणि एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगन मॉम वर्सेस आजीच्या. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, बाय बाय. मी भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. आपला मल्हार पण आता उठला, मल्हारला फीड वगैरे करू किंवा फिरवू. तर बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते मी तुम्हाला. बाय बाय.